कळबाईची आणि पोटबाईची चांगली आराम चालला होता. तेवढ्यात ह्याच्या बाईनं केला त्यांच्या दोघीमध्ये एंट्री पोटबाईमध्ये, आणि कळबाईनं मारली ना मग पोटबाईच्या लात. आहे म्हणे मस्त झोपली आत. चाल म्हणा हागरेबाईकडं. हागरेबाईकडे गेली. हागरेबाई म्हणली, बाई का आल्या तुम्ही दोघीजणी? अगं म्हणे ख्याच्याबाईनं म्हणे आमची फजिती करून टाकली म्हणे, म्हणून आलो म्हणे तुला भेटायला. थांबाई म्हणा सुबाईला बोलविते. सुबाईला उठवलं. सुबाई म्हणे काय गं झालं? अगं म्हणे या ठ्याच्याबाईनं म्हणे अशी फजिती केली पोटबाईची, म्हणून अशी कळबाईची. तर माझ्याकडं आले म्हणे या सगळ्या मिळून. यांचं म्हणणं आहे काय करायचं आता? चल म्हणे आपण यांची बराबर करू म्हणे. मग चांगल्या तिघी चौघीजणी मिळाल्या, पोटबाई, कळबाई, पोटबाई आणि ठेचाबाई आणि हागऱ्याबाई आणि सुसूबाई. यावेळीची चालली होती गडबड गडबड गडबड. घरात पायना ईद पायना, म्हातारं पायना आणि कोतारं पायना, पोर पायना सोर पायना, कोणाकडे बी कधी बी दरवाजा ठोके त्या दरवाजा. त्या टायमाला दरवाजा ठोकायला आली पादरीबाई. पादरीबाई बोलली काय गेले आवाज येतोय म्हणे आतून. हां लई म्हणजे बंगल्यात बसल्या. नाही म्हणे बंगल्यात नाही बसलो आम्ही, तर डायपरमध्ये बसेल. डायपरमध्ये बसल्या तरी पण म्हणे दरवाजा तर खोलावाच लागेल तुम्हाला, कारण की आता पादरीबाई आल्या. अगो बाई म्हणे दरवाजा खोलला. दरवाजा खोलला म्हणे काय हो पादरीबाई? लई म्हणे वास मारीत भास मारीत येत्या आणि वास मारीत सुटत्या. अगं म्हणे माझं कामच ते आहे म्हणे, मी तुम्हाला बघ 4 लोकात बसू द्यायचे नाही उठू द्यायचे नाही, असं माझं वास माऱ्या पाना बी आणि भास माऱ्या पाना बी. कारण मी कोणाला दिसणार बी नाही आणि काहीच नाही. हागरेबाई तरी सगळ्याला दिसतील म्हणा, पण पादऱ्याबाई कोणालाच नाही दिसणार. आणि परबा म्हणे कशी बराबर करते तुमची. आता तिथं कोपऱ्यात बसेल ना त्या कमळाबाई, गुलाबबाई, जाईजुईबाई आणि झेंडूबाई. ह्या म्हणल्या काय का म्हणले रे वास येतो म्हणे घाण. कशाचा वास येतो? पादरीबाईला लय राग आला. चला ग म्हणे आपण सगळे मिळून म्हणे यांची बराबर करू. यांचा वास, यांचा सुगंध असतो ना तो सुगंध, या जाईजुईबाईचा झेंडूबाईचा, गुलाबबाई कमळाबाईचा, यांचा वासच कमी करू आपण. यांचा सुगंध असतो ना तो कमी करू. आता पादरीबाई म्हणजे माझ्याकडं मोठं टॅलेंट आहे. मी जरी एकदा बाहेर निघाले ना ते मी सगळ्याला बराबर करते, सगळ्यांची फजिती करते. आता हे काही बरखाबाईला आवडलं नाही. बरखाबाई बाहेरून बघत होती यांची नाटकं. आणि बाई मग जेव्हा बरखाबाई आली, बरखाबाई अशी बरा बरसली तर हागरेबाई बी गायब, कळबाई बी गायब, पण पोटबाई बी गायब, पण ठ्याचाबाई बी गायब झाली. आणि मुत्रेबाई तर कुठं दिसल्याच नाही. त्या सुसूबाई म्हणजे त्यालाच म्हणतात मुत्रेबाई, कुठं दिसल्याच नाही. आणि मग कमळाबाई, झेंडूबाई आणि जाईजुईबाई, गुलाबबाई या सगळ्या खुश झाल्या. आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, कमळाबाई, जाईजुईबाई, झेंडूबाई, गुलाबबाई ह्या कोण? आणि ह्या तिघी चौघीजणी पहिल्या बोलली मी ह्या कोण? कारण की आता प्रत्येकाच्या घरी रोज सकाळ संध्याकाळ जेव्हा यांच्या मनात येतं ना तेव्हा त्या आपल्याला भेटायला येत्या आणि दस्तक देत्या. जर तुम्हाला वाटलं किंवा व्हिडिओ कॉमेडी आहे, लाईक करावं तर लाईक करा, ठीक आहे. मी एक आहे ना ह्या तिघी चौघीजणी ज्या आहे ना, या पहिल्या मी नावं घेतली, ह्या किती आगाव किती बी म्हणते ना वासमाऱ्या असल्या ना तरी पण काय करायचं, त्यांना संगच घेऊन चालावं लागतं. कारण की त्यांचा अधिकार आहे ना. कमळाबाईचा, गुलाबबाईचा, जाईजुईबाईचा एवढा अधिकार नाही, पण यांचा अधिकार आहे. या प्रत्येकाच्या संगतच राहत्या, पण त्यांच्या मनावर आहे कधी गडबड करायची. त्या कधीही गडबड करू शकतात, आपल्या मनावर नाही. त्यात मनाच्या मालकी. हागरेबाई पादरीबाई तर सुसूबाई तर पहिल्या नंबरला. जेव्हा त्यांना मनात वाटत तेव्हा त्या आपल्याला उभं करत्या कुठं पण, चला बोलत्या. नाही तर तुम्हाला जर तसं नसन, आम्हाला घेऊन जायचं नसन कुठं, तर डायपर न्या, डायपर बंगल्यात ठेवा आम्हाला. मग कधी कधी काय करावं लागतं, डायपर बंगला पण न्यावा लागत. म्हणून सांगते यांच्या कधी नादी लागायचं नाही. आणि ठ्याच्या बाईच्या आणि वासमाऱ्या बाईच्या तर नादीच लागायचं नाही. आणि वासमाऱ्या बाई कधी 4 लोकात आपली इज्जत घाली होती बरं का.
ठ्याच्या बाईला जर नेलं कधी तर तिच्यामुळंच वासमारे बाई बिघडत. म्हणून सांगते ठ्याच्या बाईला तर कधी जवळ जास्त करून घेऊच नका, नाही तर मग माणसानं ठ्याचा बाई चवदार होती आणि 2 घास जास्त खाल्ले. ते 2 घास जेव्हा जास्त खाशाल ना तर 4 माणसात उठवीन तुम्हाला पादरे बाई. हे ध्यानात ठेवून चालायचं. म्हणून म्हणते जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. गोष्ट